गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग सुरू होतो आपल्या थेट माळावरून. 2 दिवस ब्लॉग नाही आले आपले कारण की आपण गेलतो नाशिकला. आता आलो आपण माळावरती. इकडे चालू आहे आपलं वखर. खत टाकला आपण नाशिकला गेलो तेव्हा घरच्यानं खत टाकून घेतलं पहाडीला. बघू शकता खत टाकून घेतले. बंद टाकला त्या बांधापासून ते लिंबा झाडं तिकडे तिथलं टोटल माळावर खत टाकणं होईल आपलं. आणि मागील ब्लॉगून बघितलं तुम्ही आपण एक खालच्या वावरात टाकलं तिकडं हे ते होईल खत टाकणं. आता हे टावर खाल्लं राहिलं इकडे खत टाकणं आणि खालची मोठी पट्टी आणि इकडे डोंगराकडे जायचं. एवढं वावराला खत टाकायचे आणि वखर आणायचे. आता एवढं राहिलं वखर आणायचं. इकडं ज्वारी होती आपली ज्वारी पाका उगली पहाटीमध्ये मस्त ऊन पडेल. आता घेतो आणून मी एवढं आणत आपल्याला आणि मग जायचं खाली. तिकडे खत टाकलं तर आपण आधी ठिबकवरच्या पहाटीला तिथं आणत आपलं लोकर. मग पहिलं आपण त्या तिकडं आणलो त्या बोरलोक पहिले कोणत्या बोरलोक तिथलोर त्या बांधापासून त्या बोरलोक आणलं होतं. मग माझा 2-3 दिवस पाऊस चालू होता मग तेव्हा किती जमत नव्हतं. आता मस्त वापस झाली आणि तिथून एवढं आणत आणलं. चालू वखर आण काळ खाप वावर हो डायरेक्ट नरम वावर आहे. पहाटी पहा मस्त आहे लगे. चला मग आता मी घेतो वखर आणून भेटू आपण डायरेक्ट वखर आणल्यावरती. राज मोरा चला मग गाईस भेटू आपण आता एवढं झाल्यावर. तर पब्लिक आपण तर ब्रेक घेतला होता कारण की आपण डायरेक्ट तिथून सुरुवात केली ती. आता डायरेक्ट देऊन थांबलो आपण. मधात काही आपण ब्रेक घेतला नाही. डायरेक्ट तिथून सुरुवात केली थेट डायरेक्ट गेलो. जवळपास 1.5 एकर आणला आपण. आता हे दर्शक राहिलं जवळपास 1-1.5 घंटे राहिलं एवढं आणत मग आपल्याला मग जायचं खाली. खरू बाई मस्त चाकाड ओरल वावर मधलं फट्टा बघू शकतो तुम्ही कसं झालं चाकाटला. पाहिल्यातलं अशी बाजरी दिसत होती. आता निसते तिथं पहाटी याला तिथं दिसते ज्वारी लग चांगलं चाकाड ओरल वावर. यात जास्त गावतड आहे. आपलं ज्वारीचं वावर होतं इकडं पलीकडं गावाचं होतं. यात गावतड काहीच नाही. तुला चाकाट वावर होते येतं आणून मी आता एवढं एवढं आपण डायरेक्ट एवढं आलं. आपलं वखर आणलं झालं कंप्लीट. हे चाललं आपण वखर घेऊन आता खाली सगळं त्या बांधापासून या बांधाला कंप्लीट झालं आपलं. आता चाललं आपण घरी बाहेर पाणी पाजायचं चारा टाकायचा. मग नंतर 1-1.5 घंट्यानंतर आपण तिथं पाण्यात टाकलं तर ते बघवर पहाडीला मग त्यात धरत आपल्याला वखर. चला मग डायरेक्ट आला भेटू तिथं वखर धरलं. 2 hours later. तर काहीच आता आपण बैल गेलं पाणी पाजून बांधले गावाची जवळपास 1-1.5 घंटा आला. चारा टाकला त्यांना इथं. आता घालचं आपल्या गळ्यात इथं वखर सोडा आपण आणि जायचं आपल्या खालच्या वावरात आणा तिथं ती बघ वाल्या पट्टी. चला मग तिथं तर पब्लिक आला आपण आपल्या वावरात खालच्या वावरात. इथून आणला आपण जवळपास 20-25 तास आणले. एवढं आणतं आपल्याला या झाडापासून इथलं बांधे. हे आहे 1 एकर वावर आहे. त्या झाडाला तिकडं पुढं बांधे इथं बांधे असं 1 एकरचं पट्टी आहे. झाला आता जवळपास या झाडाला कावलं बराबर तर अर्ध होतं मग अर्ध राहतं. चला और निब्बर आहे
हे जर दगड ठेवला आपण हा सोरार मस्त पैकी नरम चटका पहाटे पहा कशी आली पहाटे रोग पडला आता याला औषध मार नाही पानं कोकाळडेवान झाले पहाटीचे तर लवकर फवारणी घ्या नाही हिला सगळ्यात आधीची पहाटी आपली मग नंतर तिकडे माळावर तिकडे लावेल चला मग आपण आता हे झाल्यावर मग काय हिला खट्टा केला आपण मार पण खट टाकलं होतं म्हणून आपण मार वकर आणलं आता आपल्याला राहिली मोठी पट्टी इकडे खालची याच खाली मोठी पट्टी आपली एक ती पट्टी तिला खट टाकणं उद्या मग तिथं आणू वकर उद्या आता एवढं धान्य आपल्याला आता तरी लय माझा आणला पण आज माळावर इथं चला मग बाय बाय भेटू नंतर एवढं तर पब्लिक झाला आपला आणणं कंप्लीट त्यातून आणण्यात आणला पण लगेच बस तिसरं पामस्त चकाट आता हांचा आपल्याला इकडे खालच्या वारात आहे इथून हे बांधे डायरेक्ट त्या मोठ्या आंब्यालो ते खालून गावतात जेव्हा नुसतं यात हांचा आपल्याला टाकल्या हांचाचं पण आता घेऊ आणून गावात व्हायला लागला याच्यात उद्या टाकून देखो त्याच्यात चला मग भेटूया याचा हाणायला लागला तर पब्लिक आपण आता पहिला आणून बांधली इथं नेमकेच पाणी पाजून आले बांधले आताच थोडं वखर आपण म्हणजे काय आणलं ते दिलं आणलं हे वरची पट्टी आपण आणली ती ही आंब्याची आंब्याची वरची आपण आणली ती आणि ती खालची आणली काकानं त्या ह्या बांधापासून इकडल्या ती खालच्या बांधापासून आणली या इथलं आणली म्हणजे ती खालची हाणेल दिसते ती आणली त्या बांधापासून इकडल्या आता इथून इथलं आणलं आता इथून ह्या चिचं ह्या झाडाला करायली अशी लंबी डायरेक्ट ह्या आंब्यापासून त्या खालच्या वाड्या लोक त्या तिकडं लांब लोक तिकडे ही एक सगळ्यात मोठी पट्टी आपली याच्यापेक्षा एक मोठी म्हणजे याच्यापेक्षा मोठी म्हणजे डायरेक्ट आपला माळ जवळपास 3 तेच 12 एक करी चारा टाकतो मी आता आपल्या बायला चारा ही वळ आहे आपली चारा टाकतो आपल्या उद्या तिथे खट टाक नाही मग तेवढं राहिलं तेवढं आणायचं आणि हे खड्डं वावर आहे आपलं या डोंगराकडं जायचं इकडं तिकडं पण आणायचं आपल्याला खट टाकू तर पब्लिक ही आपली गाडी आता दिवस माळा आपल्याला जायचं आता घरी चला मग चला आपण घरी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय